बलात्कारी बंधूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे पाय अजून खोलात जाताना दिसत आहेत। रुपाली चाकणकर हेच सेक्स रॅकेट चालवत होते बंधूबाबा यांच्या मार्फत आणि तेच मुख्य सूत्रधार आहे। त्यामुळे चाकणकर मॅडम यांनी महिला आयोगच्या पदावर असताना जे बंधूबाबा होते अशोक खरात याला वाचवण्याचे वारंवार प्रयत्न केले। 1 वर्षापूर्वीच ही बातमी कुठेतरी स्फोट झाली असती, परंतु त्यावेळेस ज्या पत्रकारांनी बातमी छापली त्याला कुठेतरी त्यांनी धमकावलं की तुझ्यावर समोर कायदा अंतर्गत कारवाई करेल। मात्र त्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा एकदा या बंधूबाबाचे जे अश्लील व्हिडिओ होते त्याचा पेन ड्राईव्ह त्यांना भेटला होता। एका पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्याला नाशिकमधील 2 मुलांनी हा पेन ड्राईव्ह दिला होता आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तो पेन ड्राईव्ह चाकणकर मॅडमला दिला होता। त्या पेन ड्राईव्ह मधले व्हिडिओ पाहिले, परंतु बंधूबाबावर कारवाई नाही केली। उलट त्यांनी बंधूबाबाला सावध केले की तुमचे व्हिडिओ इकडे आले आणि नंतर तडजोड केली। ज्यांनी पेन ड्राईव्ह दिला त्यांच्यासोबत त्या बंधूबाबासाठी असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे चाकणकर मॅडम एक प्रकारे सेक्स रॅकेट चालवत होते की काही, अशी शंका रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केली। काय वाटतं तुम्हाला?